लोकांची त्यांच्या गावी जाण्यासाठी गडबड बघून माझंसुद्धा मन केलं की मी पण त्यांच्यासोबत त्यांच्याच बसमध्ये निघून जाऊ गावी जायला माझ्या. कारण का ह्यावर्षी आम्ही थोडे उशिरा जाणार आहोत आमच्या गावी, बिकॉज थोड्या काइंड ऑफ रिझन्समुळे पण थोडं उशिरा जाणार आहोत. सो माझं पण एक मन करत होतं की मी पण आताच निघून जाऊ, बिकॉज गणपती यायच्या अगोदर गावी जाण्याची ती जी एक्साइटमेंट असते ना ती वेगळीच असते. घरी जाऊन डेकोरेशन वगैरे करणं ते एक वेगळंच असतं, म्हणजे ती एक एक्साइटमेंटच वेगळी असते. आमच्या इथे खूप साऱ्या बसेस लागल्या होत्या, खूप साऱ्या गाड्या होत्या, लोकांच्या गर्द्या होत्या, ते लोक थांबले होते वगैरे, ते बघून खूप भारी वाटलं. त्यानंतर दुपारी आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, तर तिकडे खूप ऊन लागलं होतं, खूप ऊन पडत होतं, म्हणून आम्ही उसाचा रस प्यायला. ही एक तिच्या ग्लासमधून आणि एक माझ्या ग्लासमधून पिऊन दाखवत होती. संध्याकाळी मी बाहेर गेलो होतो, आज खूप साऱ्या बाप्पांचं आगमन होतं आणि इतके सुंदर सुंदर बाप्पा होते ना की काय सांगू तुला, भारीच एकदम. त्यानंतर आज खूप दिवसानंतर आम्ही नॅचरल्सला गेलो होतो, बिकॉज आम्ही तिकडून जात होतो, तो मन केलं. आणि रिटर्न येऊन बघितलं तरी लोकांची काही गर्दी काही कमी झालीच नव्हती. पण असो, आम्हीसुद्धा लवकरच जाणार आहोत, तुम्हाला त्याचे व्लॉग्स बघायला भेटतील नक्कीच.